तर चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर आली आहे। लाडक्या चिंतामणीचं देखणं रूप भरभरून पाहता यावं यासाठी आगमन सोहळ्यामध्ये मोठी गर्दी उसळली होती। पाहूयात। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा। गणेशोत्सव काही दिवसांवर आहे। अशातच मुंबईत गणेश आगमनाची लगबग सुरू झाली आहे। परळ वर्कशॉप मधून चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मूर्तीचं प्रस्थान झालंय। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदा 106वं वर्ष आहे। चिंतामणीची 22 फुटांची ही मूर्ती असून रस्त्यावर हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी झालेली होती। लाडक्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती। ढोल ताशांच्या गजरात लाडक्या चिंतामणीचा हा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात निघाला होता। चिंचपोकळीचा चिंतामणीच नव्हे तर इतर गणेश मंडळांच्या ही मूर्ती रविवारच्या दिवस पाहून मंडपाच्या दिशेने निघाल्या। या ताडदेव पोलीस वसाहतीमधल्या लाडक्या बाप्पाची ही मिरवणूक निघाली। लोअर परेलच्या लाडक्या बाप्पाचंही आगमनही परळच्या कार्यशाळेतून झालं। तसंच भात बाजारचा विघ्नहर्ता आणि मुंबादेवीच्या गणरायाचा आगमन सोहळ्यात मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळाली।